किल्लेदार मंगल कार्यालय ते नेहरू नगर बस स्टॉपपर्यंत निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सोमवारी शहरातून जोरदार पदयात्रा काढली. किल्लेदार मंगल कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे आसरा चौक, डीमार्ट, केअली समोरील मेन रोड, गोविंदश्री मंगल कार्यालय चौक, दावत चौक, भारती विद्यापीठ, संत रोहिदास चौक, नेहरू नगर मार्गे नेहरू नगर बस स्टॉप येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेदरम्यान ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी महिलांनी महादेव कोगनुरे यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पटके घालून हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब पदयात्रेचे चित्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. पदयात्रेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सर्वांना अभिवादन केले. अभिवादनासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.